हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार. आज आपण बघणार आहोत, तुम्ही जे देता युनिवर्स तेच आपल्याला रिटर्न करते. तर कसं काय, आपण जे काही कार्य करत असतो किंवा जे काही कर्म आपलं बनत असते, तर तेच आपल्याकडे रिटर्न होऊन येत असते. कारण आपल्याला सर्वच जे म्हणतात, की मोठे लोकंसुद्धा आपल्याला आजपर्यंत सांगत आले, की तुम्ही चांगलं देणार तर चांगलंच येणार. जर तुम्ही कुणाबद्दल जर वाईट विचार करत असणार तर समोरचा सुद्धा ती फ्रिक्वेन्सी जाते आणि समोरचा सुद्धा वाईटच विचार करतो. म्हणूनच म्हटलं जाते की ग्रॅटिट्यूड करा, जेणेकरून तुम्ही ग्रॅटिट्यूड केलं तर ते फ्रिक्वेन्सी कुठे ना कुठे ब्रह्मांडामध्ये जाते आणि तेच तुमच्याकडे सुद्धा ग्रॅटिट्यूड परत येत असतं, राईट? तर अगदी त्याच पद्धतीने कर्माचं सुद्धा असतं. जसे तुम्ही कर्म कराल तेच रिटर्न होत असतं. कारण ह्या ब्रह्मांडाचा नियमच आहे की जे दिलं ते 10x होऊन आपल्या आयुष्यात परत मिळत असतात, राईट? म्हणून म्हणतं की तुम्ही जे देता तेच युनिवर्स तुम्हाला परत देतं. तर असंच जे मी पास्ट लाईफ रिग्रेशन करत असते. डेलीचं माझं जॉब म्हणाल तरी चालेल किंवा मला एक आवड आहे की लोकांच्या लाईफमध्ये एक आनंद देण्याचा. एक निस्वार्थरित्या एक एनर्जी फक्त कट करायची असते. त्यानुसार आम्ही PLR करून देत असतो. तर खूप याच्यामध्ये जेव्हा येतात, टेन्शनमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात, तर एक मुलगीसुद्धा म्हणू शकतो, एक लेडीज माझ्याकडे आली. तर ती खूप इतकी ग्रासलेली होती, की तिला कळेच ना आता काय करावं? कारण जेव्हा लग्नाचं वय निघून जातं आणि घरचे लोकं प्रेशराईज करतात, तर तिलाच माहीत असते, की काय आता कंडिशन असेल. तर तिचं व्हायचं असं, की ती प्रोफेशनल बघायला गेलं तर तिचं स्वतःचं क्लिनिक आहे. ती स्वतः डॉक्टर आहे. होमिओपॅथिक डॉक्टर आहे ती. ती दिल्ली साईडची कुठलं तरी गाव सांगितलं होतं. त्या साईडची होती आणि स्वतःचं डॉक्टर आहे ती, स्वतःचं क्लिनिक आहे तिचं. खूप चांगलं चालत असते. पण इतकं सारं ती प्रोफेशनली सुद्धा असून सुद्धा तिचं का नाही लग्न जुळत असे वयाच्या 40 वर्ष होऊन गेले. तिचं लग्न तर जुळतं, पण काही कारणास्तव ती तुटून सुद्धा जातं. म्हणजे फिक्स होतं, पण तुटून जातं. तर ती इतकी ग्रासून गेली, की असं एकदा नाही, दोनदा नाही, अख्खं 4 ते 5 वेळा तिच्यासोबत असं झालं, की लग्न जुळतं, पण ते फिक्स होतं, पण तुटून जातं किंवा ती रिलेशनशिपमध्ये येतं, एखादी वर्ष कंटिन्यू चालतं आणि जेव्हा लग्नाच्या गोष्टी चालतात, तर ती त्यामधून जे मुलं आहेत, इग्नोर करून निघून जातात. तर ती स्वतः डॉक्टर आहे. प्रोफेशन तिचं छान आहे, एज्युकेटेड मुलगी आहे आणि असं काय झालं असेल, की तिला म्हणजेच लग्न हे इतकं म्हणजेच मुलींसाठी इम्पॉर्टंट वाटतं, की घरचे सुद्धा असं होतं, की प्रोफेशन कितीही चांगलं असेल, तरी घरचे आई-वडील सुद्धा ग्रासून जातात, की वयाचे 40 वर्ष झाले, आता कोण हिला मागणार? ते एक टेन्शन मुलींच्या मनावर पडलेलं असतं, की आता कसं होणार? घरचे सुद्धा म्हणजेच म्हणायला लागतात, की आता आम्हाला सुद्धा बाहेरचे लोकं बोलायला लागले, की "अजून तुम्ही हिचं लग्न नाही करून दिले, काय डोक्यावर बसून ठेवणार आहात का? आयुष्यभर बसणार आहात? इतकी चांगली." पण ती लेडी जेव्हा माझ्याकडे आली, पास्ट लाईफ रिग्रेशन करायला आली आणि तेव्हा तिला कळलं, की पास्टमध्ये हिच्याच हातून असे काही कर्म घडले होते, की तेच रूट कॉज ते जे काही रूट कॉज तिला माहिती पडले, तर तेच पॅटर्न तिने सेम कॅरी केले. का कॅरी केले? कारण जे देतो ते कधी ना कधी परत येत असतं. आपण क्रियमान कर्म करत असतो. म्हणजे आता बोलत आहोत, चालत आहोत. आपण जे काही कर्म करत आहोत, दुसऱ्याचा रिस्पेक्ट करत आहोत, तर रिस्पेक्ट घेणार. तर ते कुठे क्रियमान कर्म केल्यानंतर आज जे कर्म करत आहोत, ते कुठे जाऊन स्टोअर होत आहे. ते संचित कर्मामध्ये स्टोअर होतं आणि एक प्रारब्ध बनून आपल्यासमोर ते एक परिस्थिती बनून आपल्यासमोर येत असतं. ते म्हणजेच प्रारब्ध कर्म. संचित कर्मामध्ये जे क्रियमान कर्म आपण करत आहोत, ते संचितमध्ये जाऊन स्टोअर होऊन ते फळ जेव्हा पकतं, ते काय होतं? प्रारब्ध बनून येतं. तर हे आत्मा काय आहे? सोल. सोल जे आहे ती अमर आहे. ती फक्त शरीर वेगवेगळं धारण करतं, पण पॅटर्न कुठे ना कुठे ते कॅरी करत असतं. कारण तेच त्यांना लाईफचं जे काही लर्निंग असते किंवा जे उद्देश जो असतो, तो त्यांना करायचंच असते. ती लर्निंग तिथे घ्यायची असते. जो पछतावा करायचा असतो, तो करूनच द्यावा लागतो. म्हणतात ना, की कर्माचे फळ हे भोगूनच द्यावं लागतात.
ते कुणालाही चुकलेलं नाही. अगदी त्याच पद्धतीने हे जो सोल आहे ते पॅटर्न कॅरी केलेले असतात आणि ते पॅटर्न कॅरी केल्यामुळेच काही ना काही असे कर्म झालेले असतात की ते पॅटर्न कॅरी करून आपल्या लाईफमध्ये त्या परिस्थिती 3D रियालिटी येते की ते खूप दुःखामध्ये असं असतात. ती जेव्हा आली डॉक्टर तर ती अक्षरशः रडत होती की मॅडम मी आता काय करू की वयाचं 40 वर्ष निघून गेले, आता माझं कसं होणार की इतकं लग्नाचं जर कोणी विचारलं तर 4-5 जेव्हा म्हटलं तर ते 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 ऐकूनच म्हणजेच मॅरेज करायला रेडी होत नाही. तर जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केला, तिला शांत केलं, प्रीतीचं सेशन घेण्यात आलं, समजवण्यात आलं आणि देन तिचं PLR केलं. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे पूर्वजन्म तिचा बघितला. तर ही काय करत होती अगोदरच्या काळात, आता ती लेडीज आहे पण अगोदरच्या याच्यामध्ये ती पूर्वजन्मामध्ये ती जेंट्स होती, म्हणजेच एक मुलगा होती खूप चांगल्या घरचा. आणि तिला म्हणजे त्या मुलाला म्हणजे हिला असे छंद होते की मुलींना प्रपोज करायचं, त्यांच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये यायचं आणि ऐन जेव्हा लग्नाला ती मुलगी म्हणते की मला लग्न करायचं आहे, माझ्या घरच्यांना मी सांगितलं आणि घरचे रेडी आहेत, आता मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, त्यावेळेस ही पूर्वजन्मामध्ये मुलगा असल्याकारणाने ती इग्नोर करायची आणि मुलींना त्याच याच्यामध्ये ठेवून निघून जायची. तर आता हे काय पॅटर्न कॅरी केलं की आता ती मुलगी आहे आणि जेव्हा मुले हिला सोडून जातात तर ते वेदना कशा होतात, त्या वेदना ही दिली होती पण त्याचं परतफेड त्या जन्मामध्ये तिचं झालं नव्हतं. तर त्यासाठी ही सोल परत जन्म घेतला आणि ते वेदना हिला आता मिळत आहेत की का, म्हणजे त्या वेदना कशा होतात. एक जेव्हा जेंट्स सोडून जातो, एक लग्नाचं फिक्स होतं आणि फिक्स झाल्यानंतर सगळीच तुटून जाते आणि त्या वेदना मुलीला किती सहन कराव्या लागतात. त्या वेदना कशा होतात, घरचे लोक कसे बोलतात, बाहेरच्यांना माहिती असलं की ह्या मुलासोबत फिरायची रिलेशनशिपमध्ये आहे तर ते लोकसुद्धा येऊन टोचून बोलतात. तर त्या वेदना कशा होतात ते भोगण्यासाठी इव्हन तिने ते भोगून सुद्धा आतापर्यंत दिलं. वयाच्या 40 वर्ष तिने 25व्या वर्षापासून तिने जेव्हा मुलं बघणे त्यांच्या घरचे चालू केले तेव्हापासूनचं हे पॅटर्न तिने कॅरी करत येऊन आता ती स्वतःला संपवण्याच्या, डॉक्टर असून सुद्धा स्वतःला संपवण्याच्या या रुळापर्यंत ती पोहोचली होती. तर विचार करा की तेच एक कर्म असं होतं की ते पेन तिला कसं म्हणजे मिळालं आणि ते कसं भोगून दिलं. आता तिचे कर्म हील व्हायला आले म्हणून ती इथे आली. पास्ट लाईफमध्ये जेव्हा बघितलं तर जे काही एका मुलीसोबत तिने रिलेशनशिप म्हणजे मुलगा जेव्हा होती रिलेशनशिपमध्ये आली, त्यांची सगाई झाली आणि ऐन आता तिचं 1-2 महिन्यामध्ये लग्न होणार त्या मुलीसोबत. तर हा श्रीमंत घरचा मुलगा तेव्हा तीही होती पूर्वजन्मामध्ये आणि तिचं नाव अजय होतं आणि त्या मुलीचं नाव शशी होतं. तर तेव्हा तिची शशी होती तर ती इतकी म्हणजेच घायाळ झालेली असायची की आता माझं 1 महिन्याने तुझ्यासोबत लग्न आहे आणि तू मला सोडून जातोस, असं करूच नको असं ती सांगायची. पूर्वजन्म जेव्हा बघत असते ते स्वतःच सांगतात. तर ती डॉक्टर सांगायची की ती मुलगी खूप म्हणजे विनवणी करत आहे की लग्न तोडू नको, पण मी तिला लाथाडलं आणि मी दुसऱ्या गावीला शिफ्ट झालो माझी फॅमिली घेऊन. तर आत्ता हाच पॅटर्न कसा कॅरी झाला जेव्हा ही डॉक्टरला एका मुलगा हिला प्रपोज केलं याने रिलेशनशिपमध्ये आलं तर ती जी जो मुलगा होता तर त्या लाईफची ती शशी होती आणि तोच हिला म्हणजे जे दुःख असतं ते कसं असतं ते देण्यासाठी ते सोल घेतलेली होती जन्म आणि तोच तो मुलगा होता. आणि जेव्हा मग आता हिचं लग्न ठरलेलं सगाई झालेली तर त्याने हिला लाताडलं ह्या डॉक्टरला, डॉक्टर असून सुद्धा पण, आणि तो त्याची फॅमिली घेऊन शिफ्टिंग करून घेतला आणि दुसरीकडे त्याचं लग्न झालं. तर ते विचार करून करून इतकं म्हणजे तिला दुःख व्हायचं की हे का असं झालं असेल. जेव्हा हिला कळलं की कर्मच असे कळत न कळतपणे होईल का नाही ते झालेलं आहे. तर मग त्यामध्ये कॉट कटिंग झाली, ब्लॅक बॉक्स हिलिंग झाली, त्यानंतरचं जे काही टेक्निक असतात त्या सर्व झाल्या, पॅटर्न ब्रेक करण्यात आलं आणि आता ती हॅपी आहे. म्हणजे ती खूप ट्रेसमध्ये होती, रडतच आलेली होती, डॉक्टर होती तरी पण तिला काहीच सुचेनाचं, मला संपवायचंच आहे स्वतःला, असं तिचे वाक्य होते. तर तिला ते सर्व कळलं आणि कॉट कटिंग झाली, माफी फॉरगिवनेस मागण्यात आली, तिथे सर्व काही झालं. कॉट कटिंग होतं,
फॉरगिवनेस होतं, ब्लॅक बॉक्स हिलिंग होतं. त्यानंतर सर्व काही तिचे पॅटर्न जे होते ते ब्रेक करण्यात आले आणि आता ती हॅपी लाईफ जगत आहे. आणि आता तिला समोरून स्थळसुद्धा येणे चालू झालेले आहेत, कारण ते पॅटर्न आता जे होतं तिचं पूर्ण कर्म जे होतं ते भोगून झालेलं होतं. कर्म तिचे आता जे काही आहे ते न्यू एका व्हर्जनमध्ये ती आलेली होती, म्हणजे आली आहे आणि आता तिला समोरून स्थळं येत आहेत. तर आता ती जेव्हा पूर्णपणे रिलॅक्स्ड होऊन आता तिचं जस्ट 4 ते 5 जे दिवस झालेले आहे आणि आत्ताच तिला स्थळं येणे चालू झालेले आहेत, की अनमॅरिड म्हणजेच काय, की खूप कमी वयाचे मुले, 40 वर्षाची जी लेडीज आहे आणि तिला 25-30 वर्षापासूनचे मुलं तिला म्हणजेच ते स्थळं येत आहे, की आम्हाला हिच्यासोबत करायचं आहे. आम्हाला माहिती आहे की 4-5 वेळा जरी सगाई झाली असेल किंवा तुटलं जरी असेल तर आम्ही लग्नास तयार आहोत. पण आता हिचं म्हणणं आहे की मला एखादी महिना न्यू एनर्जीमध्ये जगायचं आहे, आनंद फील करायचा आहे. त्यानंतर मग मी संसारिक लाईफ जगेल. तर ती सध्या आता नामजाप आणि मेडिटेशनसुद्धा तिचं काही सांगत असतो आम्ही टेक्निक, त्यानुसार ती करत आहे आणि आता तिचं डेली चेंजेससुद्धा येत आहे. तर अशा पद्धतीने कर्म हील होत असतात आणि तेव्हाच हे PLR त्यांच्या लाईफमध्ये जात असतं. जर कुणाला त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा असे काही तुम्ही ह्या व्हिडिओसोबत स्वतःला जर कम्पॅरिझन करू शकत असाल आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असं काही होत असेल तर लगेचच कॉन्टॅक्ट करा 9322 178204 या नंबरवर आणि मेसेज करा की मला सुद्धा PLR करायचं आहे. तर त्याची फीसुद्धा तुम्हाला सांगितल्या जाईल आणि देन तुमचं PLR घेणंसुद्धा येईल. जे काही पॅटर्न आहे ते ब्रेक होऊन तुम्हाला सुद्धा रिझल्ट येतील. तर असं काही असेल तर लगेचच तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करा आणि तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस मिळवा. ओके, थँक्यू सो मच. ह्या पद्धतीने जे काही प्रारब्ध कर्म आहे ते हील होऊन आपल्याला 3D रियालिटीमध्ये रिझल्ट येऊ लागतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करून आपल्या लाईफचा आनंद परत मिळवू शकता. तर जे तिने दिलेलं होतं म्हणून म्हटलं की तुम्ही जे देता युनिवर्स तेच तुम्हाला रिटर्न देत असते. म्हणून थोडंसं कर्माकडे विशेष लक्ष द्या, की शिकवताना भरपूर काही आपल्याला संस्कार घरचे आईवडील शिकवतात, पण कर्म कोणीही शिकवत नाही. म्हणून सर्वांनी एक कर्म असं चांगलं करा की जेणेकरून आपल्याला परत जरी मिळालं तर त्याचे फळच चांगलेच असणार. तर म्हणून चांगलेच कर्म करा आणि चांगलेच फळंसुद्धा मिळवा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या एक शेअरमुळे जर कोणाच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड होत असणार, त्यांना आनंद मिळत असणार आणि त्यांनी अशा काही ट्रेसमधून निघत असणार तर तुम्हाला युनिवर्स भरभरून ब्लेसिंग देतो. सोबतच ते व्यक्तीसुद्धा तुम्हाला ब्लेसिंग देत असते आणि ते कर्मसुद्धा संचितमध्ये तुमचं स्टोअर होतं आणि तुम्हाला तसेच रिझल्टसुद्धा येत असतात. तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ज्यांना PLR करायचं आहे त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते, त्यावर मेसेजसुद्धा करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.